ब्लॉग. आजचा ब्लॉग रात्रीचा आहे. आज एका स्पेशल ठिकाणी चाललो आहे आपण. तर त्या ठिकाणचं तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवणार आहे आणि तिथला एक एक्सपिरियन्स दाखवणार आहे गावठी. तर ब्लॉगमध्ये बघून राहा आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला भेटतील. एक शिमग्या टाईपच आहे, समजून जा तुम्ही. आणि त्या रिलेटेडच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि थोडे ट्रॅव्हलिंगचे सुद्धा क्लिप्स भेटतील. आणि डायरेक्ट जाऊ त्या साईडला, म्हणजे लोकेशनला, तिथला ब्लॉग, तिथला मेन भेटेल. तर डायरेक्ट भेटू. गाईस, आता पेट्रोल भरायला थांबलो इथे. पेट्रोल भरूया आणि आपल्या ठीक आहे लोकेशनवरती जाऊया. त्याला पेट्रोल आणतो. पेट्रोल भरून व्हिडिओ चालू. गाईज, तर पेट्रोल भरते आणि आपल्या गाडीला भूक लागली तर पहिलं गाडीचं, नंतर मग आपण, कारण की गाडी बंद पडली तर आपण काय करू शकत नाही. तर भर की नाही मेलिया कम असणार तिकडे उलटा इकडे. मी आता आलो आहे जस्ट बेलसेमध्ये जत्रेसाठी. मला बोललो होतो त्याच गोष्टीसाठी आलो आहे. आणि इकडनं माणसं येत आहेत आणि आमची अजून पालखी आली नाही आहे. तर पालखी आल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि जत्रा कशी असते तो सुद्धा सीन तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळामध्ये. पद्धतशीर आता आलो आहे मी लोकेशनवरती, हेच बघू शकता. आणि आता तुम्हाला दाखवतो पारंपरिक जत्रा उत्सव कसा असतो तो कोकणातला. एका सगळ्या जत्रेमध्ये सगळी लोक वगैरे आलेत आणि आम्ही सुद्धा आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो. दिसणार ना भाई, काहीच पोरं बोलतात की सगळ्यांना घ्या. बघा हे आमचं आलेले पंटर आहेत, हे बघा खूप जण आले आहेत. आणि बघा लाडू बिडू, तर कोण कोण लाडू घेणार आहे. तर गाईस, व्ह्यू बघा शकता, व्ह्यू बघू शकता तुम्ही, जत्रेचा व्ह्यू, नाईस व्ह्यू आहे. आणि मंदिर बघू शकता. मंदिर सर्वप्रथम आपण तिकडे त्या साईडला दर्शन घ्यायला आणि बाकीच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. गाईस, हे बघा इकडे यंदा खूप सध्या डेव्हलपमेंट केले खूप. साईडला तमाशा उभा राहणार आहे आणि या साईडला पालख्या असतात. बसते त्यांची बेलसे गावची ग्रामदैवत. आणि या साईडला रामवर्धनी ग्रामदैवत खेळणे, म्हणजे खेळण्याची ग्रामदैवत बसते इथे. आणि या साईडला वाघजाई ग्रामदैवत चिरणी. आणि या साईडला चंडिका ग्रामवत
असतात आणि काय गोष्टी आहेत छत्रपतीमध्ये तुम्हाला दाखवतो. काय काय जर कधी बघितलं नसेल तर बघायला भेटेल बघा. पालखी नृत्य आहे, पारंपरिक पालखी नृत्य. आता पालखी वरती मंदिराकडे जाणार होते आणि तिथून घरी आता आपल्या स्थापनेवर बसणार. गाईच आता स्थापनेवर बसणार आहे, बघू शकता तुम्ही. आपली येताना केळणे गावची वर्धायनी रामवर्धायनी म्हणून ओळखली जाते पालखी, बघू शकता तुम्ही. येऊन आणि बघू शकता तुम्ही वरती आणि गर्दीसुद्धा बघू शकता, जाम गर्दी आहे. असं आहे की मला आवाज क्लिअर येतं की मला माहीत नाही आहे, तरी पण बघू शकता तुम्ही क्लिअर आरती जाते. बहिणीची भेट होईल आणि त्यानंतर मग पालखीची स्थापना होईल. त्या अगोदर थोडंसं नाचणार आणि मग फायनली पालखी आपली नाचायला आले. ते बघू शकता तुम्ही. आवाज क्लिअर येत नसेल माफी असावी, पण बघा पारंपरिक यात्रा उत्सव.
चिरणीची पालखी येईल त्यासाठी थोडा माहीत आहे. काहीच आता थोड्याच वेळामध्ये आपली चिरणीची पालखी येणार आहे आणि थोड्याच वेळात त्या पालखीचं सुद्धा मिलन होणार आहे बेलसेच्या पालखीची. तर भेटणार आहे जरा पालखीचं आगमन होईपर्यंत आम्ही जरा दर्शन घेऊन येतो. आणि मागाचं राहिलं कारण की त्यांचं काहीतरी काम चालू होतं. हे बघा मंदिरसुद्धा एक नंबर आहे यांचं. आणि ह्याचं म्हणजे मामाचंच गाव आहे माझ्या, दुसरं कोण नाही. केदार चप्पल काढायला लागते की चप्पल काढतच. आणि एक नंबर मंदिर आहे बघा. गाईज बघू शकता तुम्ही मूर्ती आतमध्ये. या साईडनी पण दाखवतो. हे बघा ही त्यांची मेन आई. आणि या साईडला दुसऱ्या दिवशी जत्रा असते. या साईडच्या गाईज बघू शकता इकडून तसं माहोल आहे पूर्ण धुका आहे. तर माझा आवाज जर क्लिअर येत नसेल तर माफी. काय बघतोस आता थोड्याच वेळामध्ये गोंदेगावची पालखी आली. गोंदेगावच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. आता बघा निशाणी दिसलं. तर पालखी आल्याच्या नंतर आता नृत्य होईल तिचं. दाखवतो तुम्हाला जवळ. रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही आत्ता झालो आहे जस्ट घरी जत्रेवर. आणि सर्व जत्रा वगैरे झाली आहे, तर सुरुवात झाली जत्रेची. तर आजचा ब्लॉग. काल मी रात्री 12 वाजता घरी आलो आणि आज दुपारी जाते परत जत्रेला. कारण की थोडंसं दिवसाचं सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं असते ती यात्रा. तर दिवसाचं तुम्हाला डायरेक्ट तिकडे क्लिप भेटेल कारण की मम्मी आहे सोबत, त्यामुळे शूट करायला भेटणार नाही. तर डायरेक्ट दुसरा दिवस आहे जत्रेचा. याला बेलसेच्या जत्रेला आतमध्ये मंदिराचा गाभारा. मी आता दर्शन घेतोय. विना मंदिरामध्ये जातोय. तुम्हाला काल दाखवलं असेल. घ्यायला झालं बँड. बघूया भेटतं काय.
बघ. त्यांना विचार हप्त्यावर जात आहेत काय, हप्त्यावर जातात काय विचार. दादा ए हप्त्यावर पाहिजे ए, हप्त्यावर भेटल. आम्ही 2 रुपये हप्ता ठेवतो 3 महिन्याचा. बघ 30 रुपये म्हणतो. येतोय येतोय सगळं आहेत मला 30 रुपयाला. सगळं आहे. तर काय आम्हाला हप्ता परवडत नाही आहे, दुसरी स्कीम बघायला लागेल. ए ते बघ हप्ता कमी करतोय काय. तर गाईस आता आम्हाला हप्ता परवडतोय. साहिल साहिल हप्ता परवडला ना तुला. किती रुपये बसला हप्ता. डायरेक्ट 30 रुपये डायरेक्ट कॅश पेमेंट केलेला आहे मी. हप्ता आम्हाला परवडत नव्हता, तर बघा परवडलाय. घालून दाखव. आता विक्रांतचा विचार झाला गाडी घ्यायचा. आता पाणी बिणी करायला लागेल. किती प्रात बसते ॲव्हरेज ॲव्हरेज कसं ॲव्हरेज गाडी तर शोरूम म्हणजे तुम्ही घेता ॲव्हरेज हो ॲव्हरेज नाही आहे. देव आपले गाडी घेतात.
उपवास आहे. राह तू नको येऊ जा तू. आज उपवास आहे शनिवार. आम्हाला तर घालशील ना काहीतरी आम्हाला हो काय म्हणतो मग आम्हाला घालशील काय बरोबर आहे. चल 50 रुपये को कोई भी वो पेन दूंगा. हसता हसू नका त्या हिला भावाने आता गॉगल बघायला घेतलाय. कसा दिसतोय इकडे बघ हलका वाटतोय याला हलका एकदम बघ तिथनाच बघ कसा दिसतोय. मस्त आहे. थोडं दाखवतो एक नंबर आहे. वर्क फोन म्हणे. ओके किती रुपयाला आहे. काय माहिती नाही किती रुपयाला दादा. 100 रुपये हप्त्यावर भेटेल काय बघ. काय रे हप्त्यावरच घे बघतो घेतो हा? कसं आहे ते घेस किचन घेतोस तर घे लवकर. दुसऱ्या याच्यामध्ये नाही तिथला बस राम दे आपण हप्त्यावर भेटला असतं तर. थंडच प्यायला लावला मी गरम म्हणत होतो काय आता लाडू घ्यायचा फंक्शन चालू होतोय. गाठे घे गाठ्या हे काय पाहिजे सेट तुम्हाला. होय काय पाहिजे. दुकान घेतोय जास्त नाही 10 रुपये आहे. हा वाटा पाहिलाय. पैसे